यावेळी आपल्या सोबत आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर गजभिये सर. गजभिये सर, आमच्या चॅनल तर्फे तुमचं स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर. आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ. आपण एक उच्च शिक्षित विद्वान आहे. आणखीन या व्यतिरिक्त आपण हे सांगा की आपण काय मुद्दे, काय नीती आहे, काय विकासाचे एजेंडे आहे ते घेऊन तुम्ही मतदारसंघात आलेले आहे त्याबद्दल सांगा. मी या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून मी उमेदवारी करत आहे. त्याचं कारण सर्वांना जवळजवळ आता माहीत झालेलं आहे की काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं नाही आणि त्याच्यामध्ये जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट द्यायचा होता तो देखील दिला नाही. या सगळ्या प्रकारामुळे मी व्यथित होऊन मग मी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. मी राजीनामा दिला 2 दिवसापूर्वी आणि आता मी अपक्ष उमेदवार आहे. आणि ह्यातच मला आता वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने मला पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा शतशः ऋणी आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता माझ्यासोबत काम करतील, त्यामुळे मला एक नवीन ताकद मिळालेली आहे. तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय थोडक्यामध्ये सांगतो की या लोकसभा मतदारसंघाची सामाजिक रचना जी आहे त्याच्यामध्ये 85% मतदाता हे बहुजन समाजाचे आहेत. म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि भटक्या जमाती असे 85% मतदाता आहेत. म्हणजे हा मतदारसंघ प्रामुख्याने हा बहुजन बहुल असा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघातून सर्वच मागासवर्गीय जवळजवळ असल्यामुळे या ठिकाणी हा मतदारसंघ आरक्षित आहे. यापूर्वी या ठिकाणी श्री मुकुलजी वासनिक निवडून आले होते आणि त्याच्यानंतर मग कृपाल तुमाने सतत सलग 5 वर्षाच्या 2 टर्म्स त्यांनी केलेल्या आहेत. आणि आता 24 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे ही शेवटची टर्म आहे जी आरक्षित आहे. आणि या टर्मसाठी आता आम्ही सगळं लढत आहोत. माझे निवडणुकीतील मुद्दे हे अतिशय ठळक 4-5 मुद्दे मी सांगतो. बाकी अन्य मुद्दे देखील आहेत. मी 17 मुद्द्यांचा एक वचननामा तयार केलाय, माझा वचननामा. कारण मी अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षासारखा मोठा वचननामा किंवा जाहीरनामा मी करणार नाही. मी वचननामा केलेला आहे. त्या वचननाम्यापैकी महत्वाचे 5 मुद्दे सांगतो. माझा पहिला मुद्दा असा आहे की मागील 10 वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं कोणतंही काम झालं नाही. त्याला कोण जबाबदार आहे हे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही, लोकांना सगळं कळतंय. पण 10 वर्षामध्ये विकास झालेला नाही. विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. 5 वर्षामध्ये मी जर निवडून आलो तर 5 वर्षामध्ये हा 10 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग मी भरून काढणार. हा माझा पहिला मुद्दा आहे. माझा दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी. या भागातील अधिकांश जो रोजगार आहे तो शेतीमधूनच प्राप्त होतो. या ठिकाणी संत्रा बागायतदार आहेत, गहू आहे, कापूस आहे आणि धान आहे. हे प्रमुख 4 पिकं आहेत. सोयाबीन देखील काही शेतकरी घेतात. या सर्व पिकांवरती अनेक अडचणीतून शेतकऱ्यांना मात करावी लागते. सुरुवातीला त्यांना बी बियाणं मिळत नाही. सरकारी कंपनीचं बी बियाणं नेहमी शॉर्टेजमध्ये असतं. मग खाजगी बियाणं विक्रेत्या कंपनीकडून त्यांना घ्यावं लागतं. मोस्ट ऑफ द टाइम खाजगी बियाणे विक्रेते हे शेतकऱ्यांच्या सोबत धोकाधडी करतात आणि 70 ते 80% बियाणं उगवतं. 20 ते 30%, 40%, कधी कधी 50% बियाणं उगवत नाही. हे बियाणं न उगवणे हा अतिशय मोठा गुन्हा आहे असं माझं मत आहे. कारण शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, पण खाजगी व्यापाऱ्यांना मात्र त्याच्यामध्ये पैसा मिळतो. जसजसं पीक वाढतं तसतसं या शेतकऱ्यांचा पीक विमा घेतला जातो. आता 1 रुपयामध्ये पीक विमा आहे. काय 1 रुपयामध्ये पीक विमा? शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्याकडून फक्त 1 रुपया गेलेला आहे, त्यामुळे मला पीक विमा हा सोयीचा आहे किंवा मला अतिशय मोफतच मिळालेला आहे. पण तसं नसतं ते. या पीक विम्याचं प्रीमियम म्हणजे खर्च हे सरकारतर्फे भरलं जातं. महाराष्ट्र सरकारतर्फे पीक विम्याचा प्रीमियम कंपन्यांना दिला जातो आणि मग प्रीमियम भरल्यानंतर त्या कंपन्या या शेतकऱ्याचा विमा काढतात. आणि जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असते अतिवृष्टीमुळे, अवर्षणामुळे किंवा जंगली जनावरांनी याची पिकाची नासाडी केल्यामुळे किंवा अवर्षणामुळे किंवा गारपिटीमुळे, तर त्याचं मूल्यांकन बरोबर केलं जात नाही. तर त्या शेतकऱ्याला त्यांनी जर समजा 5 लाखाचा विमा काढला असेल तर त्याच्या हातामध्ये 22,000 रुपये, 25,000 रुपये असे दिले जातात. नुकसान जर त्याचं 5 लाखाचं आहे तर त्याला 15-20,000 रुपये दिले जातात. किंवा 2 लाखाचं नुकसान असेल तर 750-800 रुपये दिले जातात. ही मला त्यांनी जबरदस्ती सांगितलं तुम्हाला तिकीट मागायचे, दिलेलं जा, तिकीट घेऊन या. लोकसभा मिळत नाही म्हणे अनेक लोकांना लोकसभा मिळत नाही. तुम्हाला मिळत आहे तर घ्या. मग आम्ही लढलो. 10 दिवस फक्त मिळाले. त्या 10 दिवसामध्ये मला 4,70,000 मतं मिळाले.
अशोक चव्हाण साहेबांना किती मतं मिळाले? मला हे सांगा. या ठिकाणी नाना पटोले उभे होते, त्यांना किती मतं मिळाले? या सर्वांना 4 लाखाच्या आत आहेत. मला 4,70,000 मतं आहेत. इथे माणिकराव ठाकरे उभे होते, त्यांना किती मतं मिळाली बघा. तर हे जे ज्येष्ठ नेते आहेत हे तर काही मागासवर्गीय नाहीत. हे ज्येष्ठ नेते तर उच्च जातीचे आणि चांगले जे मुरलेले लोक आहेत, ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांना का कमी मतं मिळाले? तर हे लोक जे सांगतात इथे की आम्ही बौद्ध एससी दिला तर निवडून येत नाही, हिंदू एससी दिला तर निवडून येतो, हा अपप्रचार आहे, हा जातीवाद आहे. याच्यापासून काँग्रेसच्या नेत्यांनी दूर राहिलं पाहिजे. आणि जर हाच प्रचार त्यांनी केला आणि अशा प्रकारचे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार केला तर त्याचे दुष्परिणाम काँग्रेसला अन्य जिल्ह्यामध्ये भोगावे लागतील. आपल्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे. आता तुम्ही जे स्टँड घेतलेला आहे, बीजेपी सतत आरोप लावत आहे की तुमच्या स्टँडमुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होता, असं ते बोलतात. म्हणजे काँग्रेस असा आरोप लावत आहे. आपण काय बोलणार? काय बोलणार? मला अधिकार आहे ना निवडणूक लढण्याचा. मला अधिकार आहे निवडणूक लढण्याचा. आणि मला काँग्रेसनी तिकीट दिलं पाहिजे होतं हे सांगण्याचा देखील अधिकार आहे. मी त्यांना सांगितलं, खरगे साहेबांना सांगितलं, अन्य ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं, पण त्यांनी मला तिकीट नाही दिलं. तर हरकत नाही, मग आता मी स्वतंत्र लढणार. आणि आता तर मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मी लढल्यामुळे काँग्रेसची तिकीट काँग्रेस म्हणजे नाही काँग्रेस पडणार आणि बीजेपी जिंकून आहे याची चिंता मी कशाला करायची? का करायची? अनेक वेळा लोक सांगतात अहो आपल्याला संविधान वाचवायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही असं करा. म्हणजे तिकीट वाटप करताना संविधान आठवलं नाही, त्यावेळेस न्याय आठवला नाही, आणि आता म्हणतात संविधान वाचवायचं आहे. हे दुतोंडी लोक आहेत, हे फ्रॉड लोक आहेत, हे टोटली हे दुटप्पी लोक आहेत. हे मनापासून संविधानाचं नाव घेत नाही. यांना जर संविधान वाचवायचं असतं, यांना जर न्याय करायचा असता आणि यांना जर जातीवाद संपवायचा असता तर यांनी मलाच तिकीट द्यायला पाहिजे होतं. मला तिकीट मिळालं नाही हा जातीवादाचा परिणाम आहे, हे मी या ठिकाणी जाहीररित्या सांगत आहे. आता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की आता जे इलेक्शन जे होणार आहे त्या पीपीटीची मोजणी पण आवश्यक राहणार. त्यावर आपण काय बोलणार? ते जे पीपीटी मोजणी के जे मतपत्राचे जे पेपर बॅलटचे ईव्हीएमचे मार्फत घेऊन पेपर ट्रेलची जी स्लिप आहे ती स्लिप मोजणी होणार. सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर 100% मोजणी करायला नकार दिला होता. फक्त काही निवडक बूथ मध्ये निवडक पेपर ट्रेलच्या त्या स्लिप मोजायला त्यांनी सांगितलं होतं. परंतु आपण हे जे सांगता याची मला कल्पना नाही. जर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला असेल की 100% पेपर ट्रेलच्या चिठ्ठ्या मोजा, त्या सांभाळून ठेवा आणि मोजा, तर ते देखील मान्य करण्यासारखे आहे. शेवटी आपण काय मेसेज राहणार मतदारांना? माझा मेसेज असा आहे की मी आंबेडकरी जो समाज आहे, जो दलित समाज आहे, मागासवर्गीय बौद्ध समाज आहे, यांच्या भरोशावर मी ही उमेदवारी करत आहे. या सर्व लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. हे सर्व लोक माझ्या सोबतीला आहेत. त्यांनी सर्वांनी मला सहकार्य करण्याचा आव्हान म्हणजे हे केलं आहे, आश्वासन दिलं आहे. आणि आम्ही देखील समाजातील सर्व अन्य घटक म्हणजे ओबीसी आणि मागासवर्गीय आणि भटके विमुक्त, या सर्व मुस्लिम समाज, या सर्व म्हणजे अल्पसंख्याक, आदिवासी, या सर्व लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की लोकसभेमध्ये आपण उमेदवार कशासाठी पाठवतो? लोकसभेमध्ये उमेदवार पाठवतो प्रश्न सोडवण्यासाठी. लोकसभेमध्ये आपण उमेदवार पाठवतो आपल्या भागातले प्रश्न आणि आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, जेणेकरून केंद्र सरकारचा पैसा, केंद्र सरकारच्या योजना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राबवल्या जातील आणि लोकांचे हक्क अबाधित ठेवले जातील. परंतु असं काही घडलेलं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला तिथे जायचं आहे. सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की संविधान वाचवायचं आहे त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण माझा असा दावा आहे की जर काँग्रेसने उभा केलेला उमेदवार जर निवडून गेला तर ते किती प्रश्न दिल्लीमध्ये विचारतील हा सवाल माझ्या मनामध्ये आहे. आज शेड्यूल कास्ट मधून निवडून गेलेले कृपाल तुमाने यांनी दिल्लीमध्ये कोणतेच प्रश्न विचारले नाही, अनुसूचित जातीबद्दलही विचारले नाही. आपण स्वतः अनुसूचित जातीचे आहोत, तुम्ही अनुसूचित जातीपैकी आहात, राखीव मतदारसंघ आहे. अरे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न तर उचला, त्यांना परदेशामध्ये शिष्यवृत्ती मिळत नाही तो प्रश्न उचला, त्यांच्या रोजगारामध्ये बॅकलॉग आहे तो प्रश्न तो उचला, महाराष्ट्र शासनामध्ये आज 2.5 लाख पद रिक्त आहेत तो प्रश्न उचला, केंद्र सरकारमध्ये 8.5 लाख पद रिक्त आहेत ते प्रश्न उचला. नाही उचलले मग काय फायदा? मग तर म्हणून खऱ्या अर्थानं जर प्रतिनिधित्व करायचं असेल तर लोकसभेमध्ये शिकलेला माणूस, ज्याला कायदा समजतो, ज्याला संविधान समजतं, अशा लोकांना जर आपण निवडून पाठवलं तर ते तिथे प्रश्न उपस्थित करतील आणि लोकांचे प्रश्न मांडतील. म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला सहकार्य करा, मला निवडून द्या. माझं चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे
प्रेशर कुकर मी का घेतलं? कारण आमच्याकरता काही चिन्ह उरलेले नव्हते. त्यामुळे जे चिन्ह आम्हाला मिळालं ते आम्ही घेतलं. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं हे चिन्ह होतं प्रेशर कुकर, आणि प्रेशर कुकर चिन्ह घेऊन त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्याच्यामुळे मला अधिक आनंद झालेला आहे. प्रेशर कुकरवर जर समजा महिलांना आवाहन केलं तर 50% माझे मतदार प्रेशर कुकरचा वापर करतात. त्याच्यामुळे प्रेशर कुकर हे चिन्ह मी निवडलंय. प्रेशर कुकरची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि तुमचा खरा प्रतिनिधी दिल्लीला पाठवा. खरा प्रतिनिधी, कारण खरा प्रतिनिधी असेल तरच तुमचे हक्क अबाधित राहतील, अन्यथा तुमचे हक्क हिरावून घेण्यात येतील. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.